सो हे गाईस, तर स्वागत आहे तुमचं विनू डोंगरे ब्लॉग मध्ये. आणि अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही आलेले आता फार्म हाऊस वरती, बघू शकता मंगलमूर्ती फार्म हाऊस. आणि आपली सारंगबाईची नवीन गाडी, 10वीची सगळी जेवढी पोरं आहेत आपली तेवढी सगळी येणार आहे तिथं. आणि आता आम्ही तिघं आलेले आहे. आणि आमची जेवढी पोरं आहेत ना 10वीची ती सगळी येणार आहेत. आणि आमच्या वर्गामध्ये फक्त यानीच गाडी घेतली स्वतःच्या हिमतीवर. पार्टी पण नाही दिली झाल्या नाही. आता काय बोलायचं त्याला. आणि आता सामान खाली करायला घेतले आपण. आता सामान खाली करू. स्वतःची जेव्हा गाडी घेणार आहे एकमेव आमच्या ग्रुपमध्ये माणूस, तो म्हणजे सारंग माळी. बाई ती पिशवी मेन घे, ती मेन आहे. सो गाईज, तर आता आम्ही फार्म हाऊस वरती आलोय, पोहोचलोय. बघू शकता इथे 2 माणसं आहेत आमची. आणि आता आम्ही झोपतोय. या तुम्ही झोपायला. तो करे क्या, बोले तो बोले क्या. याला याचसाठी आणले आम्ही इथं खास. आमचा करता अर्धा सगळा विनय भाई, एक घास एक वडापाव. यो यांचं आलं पण आता फोटो बिटो चालू आलं. सुधरा पोरांनो सुधरा. आम्ही पण येलो फोटो करायला. काय कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. मित्रांनो, भाजी बिजी कापली आणि आता कांदा घेतले बनवायला. कांदा मस्तपैकी घेतो मारून आणि मस्तपैकी घेतो मटण बनवून. जेवणासाठी मटण शिजायला टाईम लागेल, त्यामुळे मटण घेतला सगळ्यात पहिले बनवायला. अजून पोरा याचे बाकी आहेत, अर्धे आले आहेत. आता आपण मटण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. काय तर मटण झाले. आता आपण चिकन घेऊ बनवून चाकण्यासाठी पोरांना. तर गाईज आता रॉस्टेड बनवायला घेतलेले आहेत, बघू शकता. आणि इथं मॅरिनेट करून ठेवलेले आहेत रॉस्टेड. आणि इथं रेडी झालेले आहेत आणि अर्ध प्रोसेसिंग आहे. बघू शकता सकाळचं 5 वाजलेले आहेत आणि इकडं बाहुबली आमलेट पोरांना पाहिजे. अजून झोपले नाही, अर्धी पोरं झोपले आणि अर्धी पोरं झोपायचे बाकी आहेत. बोलतो झोपाचं नाव. सो हे गाईज, तर सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही घरी चाललेलो सगळं सामान बिमान घेऊन. जो साईराज आणि इथं पुढं आपली कस्तुब आणि ओमक्याच्या गाडीमध्ये. त्यावेळी सारंगच्या गाडीमध्ये आलेलो. आता जातावेळी ओमकरच्या गाडीमध्ये चाललो, कारण की उद्या कामावरती सुद्धा जायचं आहे सकाळी 7 वाजता. त्यामुळे आम्ही 6 वाजता आउट करत घरी. तर गाईज घरी आलो आणि सामान ठेवला घरी. आणि आता चाललोय मी
समोर इथं डेअरी आहे, तिथून दूध घेतो, मस्त की गरम करतो, काहीतरी खातो आणि मग झोपतो आणि मग थोड्या वेळा कुठून कंपनीमध्ये जातो. मी गाईच पोपट झालेला आहे कारण की डेअरी आहे बंद. डेअरी अजून उघडली नाही, एवढ्याला डेअरी उघडते, अजून उघडली नाही. बघूया डेअरी जवळ जाऊनच कळेल आपल्याला काय आहे तो समजेल मग. तर गाईज फायनली आपल्या दुकानावरची गेलतो, तिकडे पुढे डेअरी आहे, तिथं पण बंद होती आणि फायनली तिकडून आलो फिरून. तर आपल्याला डेअरी भेटलेली आहे चालू. आता आपण घेऊया दूध इथून. सो हे गाईज तर फार्म हाऊसवर गेलो. 10वीचे आमचा ग्रुप होता पूर्ण, 5 वर्षानंतर भेटलेली सगळी पोरं, मज्जा आली खूप. आणि सकाळी 6 वाजता आलो घरी आणि मग तिथून गेलो दूध आणायला. दूध बी आणला, मस्त पिला ना. आता उठलो मी 3:30 वाजता, आंघोळ बिंगोल केली. आता 4:30 वाजले आणि आता आम्ही चिंट्यांचे आलेले आहे. चिंट्या बाई काय बोलू शकतो? आम्ही फार्म हाऊस गेलतो. हा कोण? माया मामा. माया मामा होता. तो सांगतो की आमचा माया मामा पण होता तिथं. तुला का नेला मामानी? उद्या गावा. तू बारीक आहे, आमची मोठ्याला तुझं काय गाव? आमची शाळेंची पोरं होती, तू की आमच्या शाळेन होता का? तर गाईज आता आम्ही केलेला आलो आणि आता इथं बॅटिंग आहे आमची, बघू शकता. क्रिकेट खेळून झाला आणि आता आलेलो आम्ही पनवेलला. आमचा गाडीचा टायर चेक करायला दादाच्या, बघू शकतो मी. आणि समोर आहे आपल्या मुंबई पुणे हायवे. आता आम्ही आलेलो चॉकलेट घ्यायसाठी आणि चॉकलेट घेतलेली आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहे सरळ घरी. बघू शकता तुम्ही, खायला घेतलेलं आहे आणि आपली गाडी समोर आहे. तर आता पिझ्झाची ऑर्डर दिली आणि आता आम्ही आलेलो इथं मोमोज खाण्यासाठी. समोर मोमोजचं दुकान आणि आता आम्ही इथं बसलेले आहे. आता मोमोज खाणार आहे. मोमोज आलेले आहेत आपले घेतले आणि पिझ्झा घेऊन आता निघलो आम्ही गाडीजवळ. घरी आलेलं आणि आमच्या चिंट्या बाईला पिझ्झा दिले. खाणार का? हा